यहाँ जो भानपुर उपकेंद्र जो है, यहाँ डॉक्टर मेडिकल ऑफिसर के ऊपर जो इल्ज़ाम लगाया है वो सरासर पूरा झूठ है, और जिस व्यक्ति ने भी लगाया है वो आकर के यहाँ से ये खुलासा करके जाए, यही कहना चाहूँगा मैं। नमस्कार, सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है। दिखाएंगे वही जो सच है। जिस भानपुर प्राथमिक आरोग्य केंद्र के आरोग्य अधिकारी डॉक्टर के बारे में बांधकाम सभापति के पास शिकायत की गई थी और बांधकाम सभापति के द्वारा अपमानजनक शब्दों का इस्तेमाल किया गया था, उसी डॉक्टर के बारे में उसी प्राथमिक आरोग्य केंद्र के महिला कर्मचारी यो गांव के जनप्रतिनिधियों ने क्या कहा, खुद आप देखिए। माझे नाव प्रवशी आहे, हेतराम राऊत आहे। मी भानपूर PSCला परिचर्या पदावर आहे। सरांनी म्हणजे मला इथे येऊन 1 ते 1.5 वर्ष सर्व्हिसला झाले, तर ह्या कालावधीमध्ये सरांनी कोणत्याही प्रकारची अशी म्हणजे शारीरिक किंवा मानसिक अशा पद्धतीची कोणत्याही पद्धतीची छेडखानी केलेली नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जे काही प्रॉब्लेम होती, जे आमचे म्हणजे जे सबसेंटरवाले स्टाफ आहे त्यांची जे काही प्रॉब्लेम होती, जर त्यांनी सरांपर्यंत येऊन जर आपली प्रॉब्लेम सॉल्व केली असती तर हा सगळ्यात चांगला म्हणजे सर मानले पण असते। कारण आमच्या PSCचा स्टाफ आहे, आम्ही सगळेच जर आम्हाला काही प्रॉब्लेम वाटले तर आम्ही सरापर्यंत जातो आणि सर कधीच असे नाही म्हणत। आमच्या सुट्ट्यापासून आमच्या फॅमिली मॅटरपासून सगळ्यापासून सर आमची मदत करतात। कारण मी माझा वैयक्तिक प्रश्न घेऊन मी सरांकडे गेली होती, सर मला छोटी मुलगी आहे आणि मी तिला माहेरी ठेवते, तर ह्या म्हणजे वैयक्तिक प्रश्नापासून सरांनी आजही जर कधी त्यांच्याकडे मी सुट्टी मागायला गेली किंवा माझा फॅमिली मॅटरही सांगितला त्यांना, तरी पण ते कधी असे म्हणत नाही। तर मग ते माझ्याबरोबर, मला तर इथे जास्त दिवस झाले नाही सर्व्हिसला, तरी पण सर माझ्याबरोबर असे काही कोणत्याही प्रकारची म्हणजे अपशब्दात कधी बोललेही नाही। तर ते त्यांच्याबरोबर तर एवढे दिवस त्यांच्या सर्व्हिसला झाले, इथे जे काही सबसेंटरचे स्टाफ आहेत आमचे, तर एवढे दिवस सर्व्हिसला झाले त्यांच्या, तर त्यांच्याबरोबर ते कसे वाईट वागणार आहे। त्यांच्याबरोबर त्यांची काही प्रॉब्लेम राहिली असेल तर ते सरांपर्यंत आले असते तर ते योग्य झाले असते। एवढा मोठा म्हणजे एवढी मोठा जो वाद झाला नसता आणि PSCचा मॅटर पूर्ण समाजापर्यंत आलेला नसता। तर आमचे सर तर हां, तर त्याच्यामुळेच असं वाटते की कुठे ना कुठे हा मॅटर म्हणजे फसवण्यासारखंच वाटत आहे। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी ही गोष्ट PSC पुरता सीमित न ठेवता ही गोष्ट एक बाहेर नेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामुळे कसं हा एक फसवण्याचाच मॅटर दिसत आहे। काय वाटतं तुम्हाला, जेव्हा डॉक्टर ज्या शुभम बिसेन हे ग्राउंड लेवलवर PSC मध्ये काम करत असतात व आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, तर अशा प्रकारचे कुठे कुठं आढळायला मिळाले का? नाही, मला तर माझ्या मते तर सरांचा व्यवहार चांगला आहे आणि कसे वयाने पण ते कसे म्हणजे लहान आहे, तर आणि आमच्या PSC मधला स्टाफ कसा सर्व मोठाच आहे, तर त्याच्यामध्ये कसं ते एक तर आमच्या भावाप्रमाणे किंवा काही कोणी जर जास्त वयाचे असतील तर ते एक मुलाप्रमाणेच किंवा असेच त्यांची वागणूक असते। अशी त्यांची वागणूक वाईट प्रवृत्तीची मला तर आढळली नाही आजपर्यंत। तुमचा स्टॉप जे म्हणत आहे की शारीरिक व मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला गेला, असं तुमच्या स्टॉपच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली होती बांधकाम सभापती यांच्या कार्यालयाला, काय वाटते यावर? ते त्यांचा आरोप सरासर गलत आहे आणि आम्हाला असं वाटते की सर आमच्या PSC मध्येच राहायला पाहिजे, कारण सरांचा स्वभाव एकदम समजूतदार आहे। शासन प्रशासनाकडून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय मागणी करणार? तेच आमच्या PSCत आम्हाला सर पाहिजे, बस। डॉक्टर शुभम बिसेन के खिलाफ जो भी आरोप लगाए गए हैं, जितने भी स्टाफ ने लगाए गए हैं, वो सारे आरोप झूठे हैं। क्योंकि मैं सर के साथ 24 घंटे 2 साल से 24 घंटे काम करती हूँ, क्योंकि मैं प्रॉपर उसी PSC में काम कर रही हूँ। तो आज तक मैं भी एक स्टाफ हूँ, अगर चाहते तो छड़ होता है तो सबके साथ होता है कि नहीं, किसी एक को अलग और दूसरे को अलग, ऐसा तो कुछ होता नहीं। और वो वैद्यकीय अधिकारी है, उनको पूरा PSC के वो इंचार्ज है, तो उनको पूरी चीज़ें पूरा काम संभालने का उनके ऊपर जिम्मेदारी रहती है। अगर कुछ काम अगर उनको करवाना है तो अपने स्टाफ से ही करवाएंगे ना, कोई अलग दूसरे लोगों से तो नहीं करवाएंगे, है ना। तो ऐसा है,
यहाँ पीएससी में स्टाफ की कमी होने के कारण हमारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम बिसेन इन्होंने बाहर के यानी सब सेंटर्स के सिस्टर लोगों की यहाँ ड्यूटियाँ लगाए थे। उसमें कोई अनुचित नहीं है, ऐसा मेरा कहना। और कोई भी एक सिस्टर मेरी जगह और दूसरी भी सिस्टर रहती तो उसको भी 24 घंटे एक ही जगह पीएससी में रहकर सेवा देना पॉसिबल नहीं है, क्योंकि उसकी भी फैमिली है। जैसे बाकी लोगों की फैमिली है वैसे एक सिस्टर मेरी जैसी कोई भी रहेगी तो उसकी भी फैमिली रहेगी, तो वो जितना जम सकता है उतना ही काम करेगी, 12 घंटे 8 घंटे। थोड़ा तो अपने परिवार के लिए और खुद के लिए उनको भी वक्त चाहिए होता है ना। तो मेरे हिसाब से और शारीरिक जो छड़ के बारे में जो बोला गया है, तो वो व्यक्ति कभी भी किसी के साथ ऐसी तुच्छ भाषा में बात भी नहीं करते, आपके सिवा बात नहीं करते, और आज तक किसी के तरफ ऐसी फालतू बातें या फिर गलत नज़र से देखना या कुछ चीज़ें ऐसी कभी भी आज तक मेरे नज़र में तो नहीं आया है। डॉक्टर शुभम बिसेन का फंसाने का प्लान ही है मेरे हिसाब से, उनका फंसाने का प्लान ही लग रहा है मुझे, क्योंकि कैसा आज तक अभी मैं तो ज़्यादा से ज़्यादा टाइम पीएससी में ही रहती हूँ, तो ऐसा तो मेरे साथ भी यानी कहीं ना कहीं अनुभव मुझे भी आना चाहिए और मेरे स्टाफ को भी आना चाहिए। तो ऐसा इधर के स्टाफ को तो ऐसा कोई भी प्रॉब्लम नहीं है, उनको ही क्यों आ रहा है? क्या लगता है आपको संबंधित विभाग में तकरार न करते हुए, शिकायत न उन्होंने सर के पास आना चाहिए था, या फिर हमारे ग्राम पंचायत में, या तो फिर अपने जो लीगल जो है टीएमओ ऑफिस है या डीएच ऑफिस, यानी अपना जो आरोग्य यंत्रणा में जो लोग आते हैं उनके तरफ सबसे पहले कंप्लेंट जाना चाहिए था, ना कि राजनीति के तरफ। ये तो सरासर गलत है ना, क्योंकि अगर उन्होंने देना चाहिए कंप्लेंट किसी भी बेस पे, अगर ग्राम पंचायत गांव के लोग अगर सबसे पहले जाएंगे तो ग्राम पंचायत में जाएंगे, उसके बाद आगे जाएंगे। मेरा नाम धर्मराज कटरे, ये भानपुर ग्राम का मैं टंटा मुक्ति अध्यक्ष हूँ। उस वायरल वीडियो के बारे में जो हमें देखने मिला, मेरे विचार से ये वीडियो तो सरासर उन पर एक लगाया गया आरोप है, क्योंकि सर के कार्यकाल में पहले कोरोना काल भी गया, उसके बाद में सर का यहाँ अपॉइंटमेंट हुआ, उस वक्त हम देखते आ रहे हैं कि यहाँ की पीएससी की हालत कैसी थी और आज क्या हो रही है। उनके माध्यम से हमारे भानपुर केंद्र को अच्छी पीएससी के इस पर पारितोषिक भी मिला है, और हम जब भी पीएससी में जाते हैं तो ऐसी कोई उनके हाव भाव से, उनके व्यवहारों से, उनके मुँह से ऐसे कोई अपशब्द नहीं निकले और हमारे को सुनने नहीं मिला, और उनके बारे में हमारे तक कोई शिकायत नहीं है। तो इसके माध्यम से तो मैं ये कहना चाहूँगा कि जो डॉक्टर पे जो अपशब्द का और कोई आरोप जो लगे हैं, ये एक तरफ देखा जाए तो बांधकाम सभापति के कार्यालय में वह लोग जाते हैं स्टॉप वर्कर और शिकायत दर्ज करते हैं, और ना कि वो संबंधित डिपार्टमेंट में करते हुए वही क्यों जा रहे हैं? वहाँ जाने का उनका कोई राजकीय कारण होगा, मगर वो स्टाफ ने यहाँ के स्थानिक लेवल के सरपंच है, उप सरपंच है, पुलिस पटेल है, और आजू बाजू के जो गांव है जैसा कोहोका आता है, पारडीमांद आता है, यहाँ के भी सरपंच, उप सरपंच, यहाँ के पंचायत समिति सदस्य है, जिला परिषद सदस्य है, इनके पास में उन्हें कंप्लेन करना था। उसके बाद में फिर इन्हें सभापति के पास जाना था। प्रेरणा करते हुए डायरेक्ट वहाँ पे सभापति के कार्यालय गए, और सभापति के कार्यालय जाते उनका काम है जनता की सेवा करना, जनप्रतिनिधि है। एक और देखा जाए तो बेसिकली उन्होंने स्पॉट पे भी आके देखना चाहिए था, ऐसा कुछ आपको मौका है वारदात पे आके चौकसी करना चाहिए था। उन्हें चौकसी करना था सरासर, और हमको भी वहाँ बुलाना था। जैसे 2-3 गांव के जो जनप्रतिनिधि यहाँ कोहोका आता है, पारडीमांद आता है, भानपुर के, अभी तक जो स्टाफ वहाँ गया आपके ग्राम पंचायत में, और आपसे इस बारे में कोई बात नहीं हुई क्या? कोई बात नहीं हुई। जब हमने वीडियो देखा तभी हमको पता चला कि इस टाइप का पीएससी के बारे में वार्ता छपी करके ऐसा है। आप शासन प्रशासन से क्या मांगनी करते? हम शासन प्रशासन से तो ये मांगनी करेंगे कि यहाँ का स्टाफ अभी अच्छा है और डॉक्टर साहब को यहीं रहने दे, ताकि इस क्षेत्र का पीएससी का और आरोग्य में जो रुग्ण आते हैं उनकी अच्छी सी व्यवस्था हो, यही अपेक्षा रखते हैं। मी या गावच्या पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहे। माझे नाव पुरमनाथ धनलाल डहाके आहे। मी प्रत्येक वेळा कितीतरी वेळा मी भानपूर आरोग्य केंद्रामध्ये ठिकाणी मी व्हिजिटही देतो,
याच्यात काही शंका नाही. पुष्कळ वेळा जातो मी, काम नसलं तरी जातो. मला असा कोणत्याच प्रकारचा त्यांनी मानसिक छळ या PSCच्या कर्मचाऱ्यांना कधी दिला नसेल असं मला हमखास खात्री आहे. आणि एकीकडे जर बघितलं गेलं तर गावातील काही जनप्रतिनिधी आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडून सल्ला घ्यायला पाहिजे होता का? हो, ज्यांनी कंप्लेंट दिला आहे त्यांनी अगोदर या गावातील जे पदाधिकारी आहेत आणि सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत किंवा या ठिकाणचे पंचायत समिती BDC मेंबर आहेत, जिल्हा परिषद मेंबर आहेत, त्यांच्याशी त्यांनी चर्चा करायला हवं होतं. त्यानंतर तो निर्णय झाला असता. ते डॉक्टर साहेबांची काही चूक आहे का बा, आणि जर चूक असती तर आपण त्यांना आमोरासमोर बोलवतो आणि त्यांचं ते मधातलं ते निराकरण आहे ते आम्ही काढलं असतं. काय मागणी आहे शासन प्रशासनाकडे आम्ही ही मागणी करू की डॉक्टर साहेबांची कोणत्याच प्रकारची चूक नाही. ही जी वार्ताहर छपली आहे ही वार्ता चुकीची आहे आणि ज्यांनी दिलं आहे त्यांनी पण ही वार्ताहर आणि आम्ही पदाधिकारी या नात्याने ती कंप्लेंट त्यांची ती वापस साखणाला मागू की एक प्रस्ताव पाठवू आपण की डॉक्टर साहेब आमचे आरोग्य केंद्राचे वरिष्ठ अधिकारी आणि चांगले कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत. ह्या नात्याने आम्ही एक प्रस्ताव पाठवू की त्यांना इथंच या PSCला ते योग्य आहेत आणि इथंच ते रुजू होतील. मेरा नाम सरिता कटरे, सरपंच भानपुर. जो हमने वायरस हुआ वीडियो सर के ऊपर, जो बिशन सर के ऊपर जो वायरस सर के ऊपर जो गंदी आरोप लगाए वो गलत है. मैं PSC जाके विजिट मारती थी, उसमें सर अपने सेवा में रहते थे. वो वायरस गलत था. सर को गलत आरोप से फंसाया गया था. मैं विजिट मारने जाती थी, वहाँ मीटिंग में भी जाती थी. वो मीटिंग में उनने समस्या रखे थे कि स्टाफ कम है यहाँ कर्मचारी. तो वहाँ मीटिंग में बोला गया था कि हम विचार करके बताते हैं. और सर यहाँ 2 साल हो गया ड्यूटी करते हैं. उसको उनके सर आने से यहाँ 2 साल हो गए. उनके आने से यहाँ बहुत अच्छी PSC चल रही थी और सेवा भी दे रहे थे. सभी मेरे को गांव के नागरिकों ने भी नहीं बोले कि सेवा में हमारे को कमी है. मी आर्यन वगारे, ज्युनियर क्लर्क PSC भानपूर. मी 2 वर्ष झाली इथं कार्यरत आहे. सरावर लावलेला हा आरोप संपूर्णपणे खोटा आहे. ते कोणाला मानसिक व शारीरिक त्रास दिलेला नाही. सर फक्त कामाबद्दल म्हणतात. शासनाकडून जो योजना राबवल्या जातात आणि माहिती द्यायची असते शासनाला, त्यांच्याच बाबतीत सर कर्मचाऱ्यांना म्हणत असतात. याच्या व्यतिरिक्त सर काहीच म्हणत नाही. आणि जे कर्मचाऱ्यांनी लावलेला जो आरोप आहे हा संपूर्णपणे खोटा आहे. ज्याप्रमाणे भानपूर PSCचे जे डॉक्टर सुमन मिसेल आहेत आणि त्यांचं ज्याप्रमाणे पूर्ण स्टॉप जातो बांधकाम सभापती यांच्या कार्यालयाला आणि तिथं सांगतो की आमच्यासोबत मानसिक शारीरिक छळ करतो. एकीकडे जर दुसरा भाग बघितला तर काही राजनीती हेतू किंवा पॉलिटिकल काही असू शकते का? काय वाटते तुम्हाला? माझं म्हणणं आहे की मी ह्या कार्यालयात काम करत आहे, मला काही तकलीफ होत आहे, या परेशानी होत आहे, तर मी माझ्या अधिकाऱ्याकडे अगोदर गेल्या पाहिजे ना की सर मेरे को ये तकलीफ हो रही है. हां, अशी पुढची पाऊल उचलल्यामध्ये काही महत्त्व नाही तितका. असं आहे, पहिले प्राथमिक स्टेजवर माणसांनी गेले पाहिजे असं माझं मत आहे. मी शाळावस्थान समितीचा अध्यक्ष, जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा भानपूर इथं कार्यरत आहे. आणि माझे जवळपास सरांचे संबंध कोविडपासून आहेत. आणि त्यांची सरांची जी व्यवस्था आहे ती जे PSCला देत आहेत आरोग्य विभागाला ती खूप चांगली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे ती ॲप्लिकेशन लावलेली आहे ती ॲप्लिकेशन खरोखरच ती चुकीची आहे.
मेडिकल ऑफिसरला एवढं तरी पायधन्य पाहिजे की ते आपल्या कर्मचाऱ्यांना कुठं काम करायचं आहे आणि जेवढी त्यांना गरज वाटते त्यांना बोलवता यावं. प्रशासनाने त्यांना तेवढा पावर दिले पाहिजे. कारण की ती पूर्ण PSCची जी काळजी आहे, देखरेख आहे, ती मेडिकल ऑफिसरकडे राहते. आणि त्यांच्याकडे जे काम करणारे कार्यरत कर्मचारी आहेत, जर ते त्यांना आदेश देणार नाही आणि त्यांच्या आदेशाचं पालन त्यांनी करावंच. हे जेणेकरून सगळे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावं की ज्यांचे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांचे बोलणे सगळ्यांनी ऐकावं. आणि ज्यांना काही समस्या आहेत त्यांना सर्वात आधी गावातील सरपंच यांच्याकडे येऊन भेटावं आणि त्यांच्याकडे सांगावं की समस्या काय आहेत, त्याच्यानंतरच पुढची कारवाई करण्यात यावं. एवढीच माझी मागणी आहे. जब इस प्रकार इस प्राथमिक आरोग्य केंद्र के महिला कर्मचारियों ने सफाई देते हुए और गांव के जनप्रतिनिधियों ने डॉक्टर के पक्ष में बोलते हैं कि जो आरोप लगाए गए वह झूठे और बेबुनियाद है, ऐसे में यह समझ में नहीं आता कि कौन सही कौन गलत. और आरोग्य विभाग का मामला होने के बावजूद आरोग्य सभापति या जिला आरोग्य अधिकारी को शिकायत न करते हुए आखिर बांधकाम सभापति को क्यों शिकायत की गई. और सभापति महोदय ने जिन शब्दों का इस्तेमाल किया उन शब्दों का इस्तेमाल करना क्या जरूरी था, यह भी सवाल निर्माण होता है. मिलते हैं भानपुर प्राथमिक आरोग्य केंद्र की अगली तीसरी खबर में. तब तक के नमस्कार.